पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू झाली आहे। मात्र बैठकीला पवारांचे राष्ट्रवादी उपस्थित नाहीये। शिवसेनेचे सचिन अहिर, अनिल शिरोडकर, गौतम चाबुकस्वार उपस्थित आहे। मनसेचे बाबू आगसकर, किशोर शिंदे, अजय शिंदे, सचिन चिखले या बैठकीला उपस्थित आहे। काँग्रेसच्या वतीने चंद्रकांत छाजेड, मनोज कांबळे आणि अन्य नेते उपस्थित आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, पिंपरी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। जागा वाटपाच्या संदर्भात काही सूत्र निश्चित होतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर सुशांत डुंबरे आमचे प्रतिनिधी या बैठकीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात आहे। सुशांत, नक्कीच पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाविकास आघाडीची बैठक आता सुरू झालेली आहे, परंतु शरद पवार यांच्या पक्षाचे कोणी महत्वाचे जे पदाधिकारी आहे ते या ठिकाणी कोणी उपस्थित दिसत नाहीये। या ठिकाणी मनसे असेल किंवा काँग्रेस असेल आणि शिवसेना ठाकरे गट या तिघांमध्ये बैठक सध्या सुरू आहे आणि तिघांमध्ये देखील जागा वाटपावरून देखील आता बैठक सुरू आहे, त्यामध्ये चर्चा सुरू आहे। कारण की मनसे असेल किंवा काँग्रेस असेल यांची जी ताकद आहे ती कमी मागच्या इलेक्शनला 2017च्या इलेक्शनला कमी दिसली होती, कारण की फक्त मनसेचा एकच नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आला, तर काँग्रेसचा एकही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून नाही आला आणि शिवसेनेची देखील तशीच परिस्थिती होती। फक्त 9 जे त्यांचे नगरसेवक आहेत ते निवडून आले। त्यामुळे आता कोणता पक्ष किती जागा मागतो आणि त्यानंतर यांच्या बैठकीनंतर शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील काय भूमिका घेणार किंवा हे सर्व पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। कारण की काल देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आले होते आणि त्यांनी देखील या ठिकाणी चर्चा केली, परंतु कोणतेही तोडगा त्यावरती निघाला नाही किंवा त्यांनी कोणतेही भाष्य त्या संदर्भात केलेलं नाहीये। अनेक राजकीय घडामोडी घडतात आहे। उद्या भाजपची जी पहिली यादी आहे ती जाहीर होणार असल्याचं देखील इथले स्थानिक आमदार भाजपचे त्यांनी सांगितलेलं आहे। त्याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। भाजपची यादी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी किती उमेदवारांची यादी जाहीर करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। अगदी सुशांत, अत्यंत महत्त्वाचे आणि सविस्तर अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।